मनुस्मृतीचं प्रकरण राज्यात तापलंय. जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि वाद ओढवून घेतला. 29 मेला जितेंद्र आव्हाड महाडला गेले होते. तिथे त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्याच वेळी मनुस्मृतीचं पोस्टर त्यांनी फाडलं. पण हे करत असताना त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असलेला फोटो देखील त्यांच्याकडून फाडण्यात आला. यावर त्यांनी माफी मागितली असली तरी आंदोलन करत असताना काही गोष्टींचं भान हे ठेवायला हवं. या संदर्भातली काळजी घेतली गेली नाही हे यामधून स्पष्ट दिसून आलं. याच मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाली. राज्यभर आंदोलन केलं जाते. काय प्रकरण आहे सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नाशिकमधल्या महाड इथल्या राजकीय आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून एक चूक झाली. ही चूक अनावधानानं झालेली असली तरी सत्ताधाऱ्यांना मात्र आयता मुद्दा मिळालाय. राज्यात आव्हाडांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात आव्हाडांनी माफी देखील मागितली आहे. पण प्रकरण चांगलंच तापलंय. एकतर मनुस्मृतीला विरोध केला म्हणून भाजप आधीच संतप्त आहे. त्यात अनावधानानं झालेल्या काही गोष्टींचं आता भांडवल केलं जात आहे. शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्याचा सरकारचा विचार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERT न नुकताच 3री ते 12वी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केलेला आहे. त्यात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय त्याचबरोबर मनुस्मृतीतले श्लोक असावे अशी शिफारस करण्यात आली. त्यानंतर या संदर्भातली चर्चा सुरू झाली. त्यावरून काँग्रेस, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना हे सर्वजण आक्रमक झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे नाशिकमधल्या महाड इथं मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्याचप्रमाणे आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृती दहनाचं आंदोलन केलं. पण हे करत असताना त्या पोस्टरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो होता हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यावरूनच पुढे वाद सुरू झाला. काही ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि आंदोलन देखील करण्यात आली. मनुस्मृतीचं आंदोलन अंगलट आल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली. काल अनावधानानं झालेल्या प्रसंगाबद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली. 185 किलोमीटरचा प्रवास करून मी माझ्या बापाचा फोटो फाडायला गेलो असतो का असा सवाल त्यांनी X वरून केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलं होतं. त्यालाच रिट्विट करत त्यांनी अंधारेंचे आभार देखील मानलेले आहेत. तुमच्यासारखे या प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिले. मी आपला आभारी आहे. मरण पत्करेन पण समाजात जातीद्वेष आणि स्त्रीद्वेषाची बीज रोवणाऱ्या मनूला विरोध करतच राहणार. बापाची शिकवण विसरणार नाही असं आव्हाड म्हणालेले आहे. सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाहीत. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलनं सर्वांना ज्ञात आहेत. शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली असं सुषमा अंधारे म्हणाल्या. महायुतीतलेच एक नेते छगन भुजबळ यांनीही जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली आहे. या प्रकरणी त्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. विरोधासाठी विरोध करण्याला काहीही अर्थ नाही असं भुजबळ म्हणाले. भाजपा नेते कार्यकर्ते यांच्याकडून विविध शहरांमध्ये आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आलं. निषेधाच्या घोषणा देखील देण्यात आल्या. ठाण्यातल्या वसंत विहार इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरातल्या बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन देखील करण्यात आलं. तर आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील
भाजपा कार्यकर्त्यांनी केलं. काही ठिकाणी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्या अटकेची देखील मागणी करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध केलेला आहे. मी कितीही लोकशाहीवादी आहे, निरपेक्ष आहे असं आव्हाड म्हणत असले, त्यांनी कितीही दवंडी पिटली असली तरी माझं त्यांना एकच सांगणं आहे की त्यांनी आधी मनातून मनुस्मृती काढून टाकावी असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावलेला आहे. तर तिकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी तर आव्हाडांच्या अटकेचीच मागणी केली आहे. मनुस्मृती आणि त्यातल्या श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश हा वाद राहिला बाजूला आणि आता भलत्याच मुद्द्यांवरून राज्यातलं राजकारण तापलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांवर आता या निमित्तानं काही कारवाई होते का? मनुस्मृतीतल्या श्लोकांचा खरंच अभ्यासक्रमात समावेश होईल का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.